तुलाच वाटतंय? नंबर तुलाच वाटतं? प्यायल्यावर समजेल. नमस्कार, कोकणी फोक या चॅनलमध्ये मी आहे प्रांजल सनगरे आणि मी तुम्हाला घेऊन आलो आहे रत्नागिरी एक्सप्लोअर करायला. आणि हा माझा दुसरा दिवस आहे रत्नागिरीत आणि मी आता चाललो आहे गणपतीपुळ्याला. आणि आजच्या दिवसाची सुरुवात मी या गणपतीच्या दर्शनाने करणार आहे. आणि आज आपण कुठे जायचं आहे हे आपण बघूया. सो लेट्स गो. रूप माझे जसे झलक कोकणची ग, मन समिंदर तनो नदी वर्णाची ग, रूप माझे जसे झलक कोकणची ग, मन समिंदर तनो नदी वर्णाची ग, गर्द झाडी तली दाट छाया सजना, अमराई परी माझी काया सजना, कोकणची चढवा हो नखवा, हो हिच्या गोवाला कोकण दाखवा, हो अशी कोकणची चढवा हो नखवा, हिच्या गोवाला कोकण दाखवा. हैया हो हैया हो हैया हो हैया हो. लाल माझे हे गाल लाल माती परी, माझे डोळे जणू खोल हिरवी दरी, लाल माझे हे गाल लाल. हे आहे गणपतीपुळ्याचं बीच आणि ते आहे गणपतीपुळ्याचं मंदिर. बॅडली मला त्यांनी शूट करायला दिला नाही व्हिडिओ, बट तरी मी धारणा केली. हे मंदिर अक्षरशः खूपच सुंदर आहे. हे तुंगधार मंदिर समुद्रकिनारी कोकणच्या निसर्गाला चार चांद लावून टाकतात. म्हणजे असं डोंगरवरती त्याच्या खाली मंदिर आणि हा पसरलेला समुद्र. आज तर खूपच गर्दी आहे इकडे. मी तर नेहमीच गर्दी असते तसं बघायला गेलं. बीच पण एकदम सुंदर आहे. तुम्हाला कसं वाटतंय गणपतीचं मंदिर? खूप खूप म्हणजे खूप छान, खूप छान. आणि हा बीच बीच पण खूप छान. किती वेळ आलाय तुम्ही इकडे? माझ्या जन्मापासूनच येतोय मी इकडे. दरवर्षी 2 तरी फेऱ्या असतात इकडे माझ्या. ते कसं वाटतंय तुम्हाला? आत्ताचं वातावरण कसं वाटतंय? म्हणजे गर्दी ऊन. लॉकडाऊन मध्ये तरी गर्दी खूप आहे, लॉकडाऊन असून पण एवढी गर्दी पाहून मन तृप्त झालं. कसं वाटतंय लिंबू सरबत? चांगलं आहे तसं, पण लिंबू सरबतपेक्षा कोकणातलं कोकम सरबत छान वाटलं असतं. शब्द लटपट आहेत, जरा अडकत आहेत संभाषण करताना. गाडी कुठे? गाडी 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 शोधावी लागेल जरा. गाडी कुठे लावलेली? नंबर तरी माहिती आहे का गाडीचा? गाडीचा नंबर माहिती आहे का? गाडी बघा, हीच आहे गाडी. लाल माझे गाल लाल माती परी
माझे डोळे जणू खोल हिरवी दरी, लाल माझे हे गाल लाल माती परी, माझे डोळे जणू खोल हिरवी दरी, ओठ माझे गुलाबी रतांबे सजना, चाल पाहून माझी वाळ थांबे सजना, कोकणची चिडवा हो नाखवा, ओ हिच्या गोवाला कोकणा दाखवा, हो अशी कोकणची चिडवा हो नाखवा, हिच्या गोवाला कोकणा दाखवा, कभी गहरे समंदर की गहराइयाँ, कभी ऊंचे पहाड़ों की ऊंचाइयाँ, तू है अम्बवा की छाया में आया मितवा, मेरे कण कण में कोकण समाया मितवा। हिच्या घोवाला कोकणा दाखवा। इथे ऊन खूप आहे आणि मी दुपारच्या वेळेला आलो साहजिक आहे, बट संध्याकाळी इकडचं सनसेट एकदम बघण्यासारखं आहे. खूप लोक आहेत सनसेट बघायला आणि हा माझा सर्वात आवडता बीच आहे. ते खूप मोठा आहे, शांत जागा आहे, ही मोठी डोंगर, त्यातून निघालेले रस्ते, रोड ट्रिपसाठी तर एक नंबर. जर तुम्ही रत्नागिरीत येऊन आरेवारे आणि गणपतीपुळे नाही पाहिलं तुम्ही काहीच नाही पाहिलं, कारण हे दोन ठिकाणं रत्नागिरीतली सर्वात सुंदर आहेत. तर हा आहे रत्नदुर्ग किल्ला किंवा भगवती किल्लाही म्हटलं जातं याला. तर हे रत्नागिरीमधलं वन ऑफ द मोस्ट म्हणजे बघण्यासारखं ठिकाण आहे. तुम्ही नक्की भेट द्या या किल्ल्याला. आणि या किल्ल्याचा इतिहास सांगायला गेला तर इतिहास असा आहे की 1670मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाकडनं हा जिंकला होता किल्ला. आणि मधल्या काळानंतर 1818मध्ये ब्रिटिशांनी हा किल्ला जिंकला आणि त्यानंतर 1950मध्ये काहीतरी भगवती जे देऊळ आहे त्या देवळाचं काम करण्यात आलं. आणि ह्या किल्ल्यावरनं ना अगदी तुम्हाला सांगू हे समुद्र जे आहे ते अगदी म्हणजे लांब लांबपर्यंत बघायला तर अख्खं समुद्र दिसतं आणि दृश्य अगदी मनमोहून घेणार आहे. तुम्ही नक्की भेट द्या या ठिकाणाला, तुम्हाला नक्की आवडेल.
हे दृश्य दिसतं. म्हणजे अख्खं लांब लांब पसरलेलं समुद्र, हा सूर्य, हा सनसेट, म्हणजे समुद्राचा आवाज, त्या लाटांचा आवाज, म्हणजे हे दृश्य अगदी ना म्हणजे एखादा माणूस सोबत घेऊन जाऊ शकतो. म्हणजे खूप जास्त भारी आहे काहीतरी. आणि यार म्हणजे अगदी मनात बसलं माझ्या आता. सनसेट, समुद्र, वा. रत्नदुर्ग किल्ल्यावरनं निघताच मी आलो थिबाला. थिबा राजवाडा किंवा थिबा पॅलेसही म्हणतात. म्हणजे जे लोक रत्नागिरीत येतात ते या ठिकाणी तरी नक्कीच येतात हे पॅलेस बघायला. सो मी पण आलो आहे. थिबा पॅलेस किंवा थिबा राजवाडा असं म्हटलं तर ही एक हिस्टॉरिकल बिल्डिंग आहे. हे जे आर्किटेक्चर आहे ना या बिल्डिंगचं, हे अगदी बघण्यासारखं आहे. म्हणजे तुम्ही नक्की बघितलं पाहिजे. दाखवायचं होतं बट कोविड-19मुळे त्यांनी हे स्थळ पर्यटकांसाठी आत्ता तरी बंद ठेवलं आहे. ते 4-5 दिवसांनी चालू होईल असं ते म्हणत आहे, बट काय माहिती. सो माझा दुसरा दिवस आणि शेवटचा दिवस माझा रत्नागिरीत असा एंड झाला आहे.